दिवसेंदिवस हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय। दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनामुळे हवाई वाहतुकीच्या सेवेवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अशातच आता पालघरमध्ये एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर येते। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग हे एका शाळेच्या मैदानात करण्यात आलंय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। या हेलिकॉप्टरमध्ये असलेले 4ही प्रवासी सुखरूपपणे बचावलेले असल्याची माहिती समोर येते। मुंबईहून सुरतकडे निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली। ही दुपारच्या सुमारास ही घटना घडली। अचानक हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पालघरच्या केळवे रोड परिसरामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। पायलटच्या प्रसंग धावनामुळे हेलिकॉप्टरमधील 4ही जण सुखरूप बचावलेले आहेत। हे हेलिकॉप्टर जुहू विमानतळावरून सुरतकडे निघालं होतं, पण मध्येच हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे अचानक याचं लँडिंग करण्यात आलं। हेलिकॉप्टरला केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलच्या खुल्या मैदानामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या हेलिकॉप्टरमध्ये एक ज्युनियर पायलट, एक सिनियर पायलट, एक इंजिनियर आणि आणखी एक इसम असल्याची माहिती समोर येते। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणतीही दुर्घटना घडली नाही, कोणतीही हानी झाली नाही। मात्र हेलिकॉप्टरमध्ये नेमकं काय बिघाड झाला आणि नेमकं काय घोळ झाला हा तपास सध्या सुरू आहे। दिवसेंदिवस या घटना आता वाढत चालल्यामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचा पाहायला मिळतो।